आज संपूर्ण भारतात श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर मध्ये श्रीरामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। या सोहळ्याचे स्वरूप मांजरसुंभा गावामध्येही दिसले। मांजरसुंभा अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील गोरक्षनाथ गडाच्या पायथ्याशी वसलेले छोटेसे गाव। या गावामध्ये आज जानेवारी 22 रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर मध्ये रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मांजरसुंभा गावामध्ये मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। या सोहळ्यामध्ये लहान मुलांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता तसेच हनुमान, ऋषीमुनी यांची भूमिका साकारली होती। या सर्व भूमिका साकारलेल्या मुलांचे गावातील सरपंच मंगलताई कदम व गावचे उपसरपंच जालिंदर कदम यांनी शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले। सोहळ्याची सुरुवात भव्य मिरवणुकीतून करण्यात आली। ही मिरवणूक मांजरसुंभा गावातील हनुमान मंदिर पासून सुरुवात करण्यात आली। प्रथम श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठानचे न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगड या शाळेतील मुलांनी श्रीराम प्रभूंची आरती करत आपली कला, नृत्य सादर केले। त्यानंतर अयोध्यामधून आणलेल्या कलशाची आरती, पूजा करण्यात आली व त्या कलशाची व श्रीराम, लक्ष्मण, सीता तसेच हनुमान, ऋषीमुनी यांची भूमिका साकारलेल्या सर्व मुलांची सजवलेल्या रथमध्ये बसून पूर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीची शोभा वाढवण्याचे काम साऊंड सिस्टीम तसेच भजनी मंडळाने केले। ही भव्य मिरवणूक गावातून फिरून आल्यानंतर गावातील हनुमान मंदिर मध्ये समारोह झाला। त्यानंतर सर्व गावातील माता बहिणी प्रसाद रूपी लाडू बनवून आणलेला प्रसाद हा हनुमान चरणी अर्पण करण्यात आला। या मिरवणूक मध्ये गावातील सरपंच मंगलताई कदम, उपसरपंच जालिंदर कदम, तंटामुक्त अध्यक्ष इंद्रभान कदम, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ, श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठानचे न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगड या शाळेतील सर्व मुले तसेच मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीचा समारोह झाल्यानंतर कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यात आली। बघूया सविस्तर बातमी काय आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मांजरसुंभा गावात आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आकर्षक असे ड्रिफ्टिंग करून सहभाग घेतला आणि गावाचंही आम्हाला सहकार्य मिळालं। अतिशय उत्तमरित्या आम्ही हे सादरीकरण केलं। गावाचं आणि संस्थेच्या अध्यक्षांचं, सेक्रेटरीचं आम्ही आभार मानतो। या प्रसंगी आज मांजरसुंभा गावामध्ये विविध कार्यक्रम, मिरवणूक असेल, भजन, कीर्तन या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत आणि सर्व महिला भगिनींनी लाडूचा प्रसाद गावामध्ये वाटप करण्यासाठी आणलेला आहे। प्रभू श्रीराम गेल्या 500 वर्षानंतर प्रतीक्षेनंतर आज अयोध्यानगरीमध्ये बसणार आहेत। या कार्यक्रमाचा जल्लोष जसा अयोध्यानगरी ही मांजरसुंभा गावामध्येच बसलेली आहे असा फील होत आहे। तर सर्व नागरिकांना आज या कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा। मी सौ तृप्ती जगन्नाथ मांजरसुंभा। आम्ही सर्व महिलांनी लाडू आणले प्रसाद म्हणून। आम्हाला अक्षदारूपी हे आलं होतं अयोध्येवरून आमंत्रण। आम्ही सर्वजण महिला लाडू करून हनुमान मंदिर आहे तिथं जमा झालो आहे आणि आज कीर्तन वगैरे आणि खूप मोठ्या प्रमाणात सोहळा झालेला आहे आणि प्रत्येकाच्या मनात एक चैतन्य आणि आनंद निर्माण झाला। तुम्ही द्या। माझे नाव जयश्री बाबासाहेब कदम। आम्हाला अयोध्याचं आमंत्रण आलेलं आहे, पत्रिका आणि तांदूळ, आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी रामाचा प्रसाद म्हणून लाडू पण केलेले आहेत आणि फेरी पण काढली आहे रामाची आणि सीताची। पूर्ण अयोध्यानगरी मांजरसुंभा गावामध्ये आलेले आहे आणि त्यामध्ये महिलांनी, पुरुषांनी आणि वृद्धांनी खूप सहभाग घेतला आहे। त्यामध्ये ते लाडू तयार केलेत, आम्ही इथं प्रसाद म्हणून आणला आहे आणि संध्याकाळी ना प्रत्येक घरोघर पंत्याही लावणार आहेत। माझं नाव नर्मदा रोहिदास कदम। मी हे लाडू मला आमंत्रण आलं अयोध्येवरून तांदूळाचं, मग लाडू करून आणले आणि आम्ही असा आनंद घेऊन राहिलो। आम्हाला रामाचा प्रवेश साऱ्या गावागावात झाला असा आम्हाला आनंद आहे आणि आम्ही भजन पण म्हणतो आणि आम्हाला रामाने दर्शन द्यावा। एक नंबर झालं। 15 दिवसापूर्वी आम्हाला अयोध्यामधून अक्षदा रूपाने निमंत्रण
नगरमध्ये आलं होतं. आम्हाला कलश घेऊन आम्ही ते निमंत्रण स्वीकारलं गावाचं. ते अक्षदा गावात घेऊन येऊन बाळासाहेब मारुती कदम यांच्या घरी त्याची पूजा केली. त्या अक्षदामधून प्रत्येक घरोघर आम्ही आमच्या गावातील ग्रामस्थांना कुटुंबाला निमंत्रण दिलं आणि आज रोजी सकाळी 8 वाजता या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या मिरवणुकीसाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आणि ग्रामस्थांनी ते निमंत्रण स्वीकारलं. अक्षदा देण्याचं कारण आज राम अयोध्येमध्ये मोठी गर्दी आहे. हे निमंत्रण आपण आमच्या ग्रामस्थांनी स्वीकारायचं. ज्याला शक्य त्याने आपल्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये अक्षदा रूपाने समर्पित करायचं. लाडूचा प्रसाद आम्ही सर्वांना सांगितला होता. त्या सर्व महिला भगिनी लाडूचा प्रसाद घेऊन आलेल्या आहेत आणि हे समर्पित केल्यानंतर या कुटुंबाला 1-2 वर्षात जेव्हा शक्य होईल तर मी रामाच्या दर्शनासाठी जाईल असं आव्हान आम्ही सर्व ग्रामस्थांना केलं होतं. त्याप्रमाणे आमच्या सर्व महिला भगिनी, तरुण मित्र, छोटे छोटे बालमित्र सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. मी आपल्या सर्वांच्या वतीने, गावाच्या वतीने त्यांचे स्वागत करतो आणि आम्ही ज्या अक्षदा त्यांना दिल्यात त्या महिलांना मी असं आवाहन करतो का आपण या अक्षदा आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायच्यात आणि ज्यावेळेस आपण संध्याकाळी 7 वाजायच्या पहिले जुनी पंथी असेल, नवी पंथी असेल घ्यायची, तिची एका ताटात ठेवायची, ताटाचं पूजन करायचं, फूल व्हायचं आणि एक दिवा आपल्या एक तुळशी मातेच्या तिथं ठेवताना त्याच्या खाली तांदूळ ठेवायचे त्या अक्षदा. त्याच्यानंतर आपल्या किचन वाटामध्ये अक्षदा ठेवायचे, त्याच्यावर दिवा ठेवायचा. फ्रंट बाजूचा जो दरवाजा आहे त्याच्या दोन्ही बाजूला 2 दिवे ठेवायचे अक्षदा खाली ठेवून आणि एक फूल व्हायचं. असं 5 ठिकाणी आणि एक आपण जिथं पूजा करतो तिथंच आपल्या देवावर एक दिवा ठेवायचा. 5 दिवे ज्याला शक्य होईल तसं आपण दिवाळी साजरी करावी असं सर्वांना आव्हान करतो. सर्वांचा स्वागत करतो आणि या राम मूर्ती प्रतिष्ठानचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. लाख शुभेच्छा देतो. जय श्रीराम. अयोध्येनगरीमध्ये रामराज्य येणार आहे. आज रामराज्याचा उत्सव आहे आणि रामाची जी मूर्ती आहे तिची प्राणप्रतिष्ठा आज होणार आहे. 500 वर्ष त्या बाबरांनी ते राज्य केलं आणि राज्य केल्यानंतर त्यांनी आक्रमण केलं आपल्या अयोध्येवर आणि तिथं अयोध्येच्या मंदिराजवळ ते रामाचं मंदिर होतं ते पाडलं, ते मस्जिद तयार केली आणि ते घुमट तयार करून त्यांनी अनेक गोष्टी केल्या. परंतु आपल्या काही कारसेवकांनी तिथं जाऊन रामचंद्र प्रभूचं जे घुमट होतं त्यांनी त्या घुमटाला पाडलं आणि रामचंद्र प्रभूची आज प्राणप्रतिष्ठा केली. त्याच्यामुळे ह्या भारतामध्ये नवे पूर्ण जगामध्ये हा राम उत्सव आहे. आज अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या निमित्ताने आपल्या मांजरसुंबा गावामध्ये हा उत्सव होत आहे. सर्वजण आनंदाने सगळेजण प्रसाद घेऊन अन्नदान असेल, बाकीचं अनेक ज्ञानदान असेल, सर्वजण दान करतात. म्हणून हा आनंद उत्सव प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, तनातनामध्ये आहे आणि कायीमध्ये आहे. म्हणून सर्वजण त्याचा काय करतात, आनंद लुटतात. रामकृष्ण. जय श्रीराम. मी भाऊसाहेब कदम. आज आपल्या भारत देशाच्या तमाम हिंदू बांधवांचं 500 वर्षापासूनचं जे स्वप्न होतं ते आज अयोध्येमध्ये श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आज पूर्ण होत आहे. नवीन मंदिरामध्ये आज प्रभू रामचंद्र यांची प्रतिष्ठापना होत आहे. तरी आमच्या पण या छोट्याशा गावामध्ये प्रभू रामचंद्रांच्या स्वागताची जय्यत तयारी ग्रामस्थांनी केली. ठिकठिकाणी सडा, रांगोळ्या, शाळेतील मुलांनी हिरीहिरीने भाग घेतला. तसेच ग्रामस्थांनी, राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, तसेच जंगले महाराज शास्त्री यांच्या आश्रमातील विद्यार्थी, महाराज असं सर्वांनी जल्लोषात स्वागत केलं आणि या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने गावामध्ये कथा, कीर्तन याचा आयोजन केलं. तरी सर्व मांजरसुंबावासियांना माझ्याकडून श्रीरामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. लाडू
महाराजांना बोला ना इकडं खुर्ची घ्या खुर्ची तसं राहणार नाही सरपंच हा तिथं ठेवा हा आणि आता चला घ्या ना हार कुठे भाऊ या अक्षता पण ठेवायच्या कधी ठेवा ना राहू दे एक मिनिट आपल्या मांजरसुंबा गावाला अयोध्येच्या अक्षला निमंत्रण मिळालेलं आहे. सर्व आम्ही हनुमानजी आणि रामजीला विनंती करतो. आज आम्ही या अक्षला आपल्या शेती समर्पित करतो. जेव्हा आम्हाला शक्य होईल आम्ही आमच्या कुटुंबासहित आपल्या अयोध्येचं दर्शन घ्यायला येऊ. आज रोजी आम्ही हनुमानजी समोर आपल्या या अक्षला समर्पित करतो. बोला पुंडलिक ओम शांति 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 अन्नपूर्णे श्रावणे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि पार्वती कुंडली श्री श्यामदेव पंडरीनाथ भगवान की जय भगवानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय श्री रामचंद्र भगवान की जय. देवा या सावकार तुम्ही पैसे ठेवा ताटात पैसे ठेवा त्यात पैसे दक्षिण लागेल ना खायचं नाही हा दक्षिण लागेल ना आता ऐका आम्हाला बाहेरून बाहेर बाबा पुढे